हाय मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज संकष्टीचा दिवस आहे, तर मी आज मंदिराची चांगली क्लिनिंग करत आहे। मंदिर आज मी डेलीपेक्षा थोडं चांगलं म्हणजे क्लिनिंग करत आहे, डीप क्लिनिंग करत आहे। काही उपवास वगैरे काय असला तर मी थोडं मंदिराची चांगली साफसफाई करते। डेलीचं काही पटकन मी करून घेते घाईमध्ये। तर आता मी हळदी कुंकू लावून घेते देवांना आणि दिवे वगैरे तर मी भरून ठेवलेले, जे भांडी घासायचे होते ते घासून घेतले आहेत आणि जे चांगले होते ते मी तसेच ठेवलेले आहेत। त्यांना डबल पाणी वगैरे मी तांब्या वगैरे भरून ठेवलेला आहे। तर मी आता काय करते, धूप वगैरे लावून घेत आहे। मी धूप लावून घेतली आहे आता आणि दिवा पण लावलेला आहे। मी आता दिवाची वगैरे पूजा केलेली आहे आणि आता मी अगरबत्ती लावून आरती करणार आहे तुपाचा दिवा लावून। तर तुमचं कसं डेली रूटीनमध्ये डेली तुम्ही पूजा म्हणजे काय उपवास वगैरे असला तर तुम्ही कशी पूजा करता ते मला कमेंट करून सांगा। तर माझं तर असं असतं की आणि मी बाहेर मला उंबरवटा वगैरे पण साफ करून पूजा वगैरे करायची, रांगोळी काढायची आहे। तर मी हे सकाळी करी 7:30-8च्या दरम्यान माझी पूजा आणि मी आधी फुलं लावायला विसरली होती। आता मी फ्रीजमध्ये काहीतरी आणायला गेले तेव्हा मला आठवलं की फुलं आहेत म्हणून मी काल आणलेली होते। तर आम्ही तुपाचा दिवा लावला आहे आणि आता मी पूजा करून आरती करून घेत आहे। तर मी आता आरती करून घेतलेली आहे। तर आता मी आरती केलेली आहे। आता मी दर्शन पण घेत आहे आणि मला ना बाहेर रांगोळी पण काढायची आहे आणि बाहेरचं झाडून वगैरे मी घेतलेलं आहे। पण आता बाहेर रांगोळी आणि अगरबत्ती दिवा वगैरे लावायचा आहे, उंबरवट्याची पण पूजा करायची आहे। ते बघा माझी पूजा अशी झालेली आहे। आता मी आले आहे किचनमध्ये तर येणं भागच असतं। तर मी आले किचनमध्ये। मी पूजा करायच्या आधी काही खात पित नाही, पूजा झाल्यानंतरच आता मी पाणी पिणार आहे। आंघोळ केली की आधी मी पूजा करते, त्याच्यानंतरच बाकीचं काही खाणं पिणं काम असतं ते करते। पूजेच्या आधी मी काहीच नाही करत। तर हे बघा मी आता काय करणार आहे, चहा बनवणार आहे आणि ते साबुदाणे मी भिजत ठेवलेले उपवास आहे म्हणून। ह्यांच्यासाठी पण मी खिचडीच बनवणार आहे, तांदळाची खिचडी बनवणार आहे आणि मला साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे। तर आता मी काय करणार आहे, चहा बनवत आहे आणि माझा छोटा मुलगा पण किटू उठला आहे, तर त्याच्यासाठी आता मी दूध गरम करत आहे आणि त्याला पण चहाच पाहिजे, दूध नको आहे। तर मी काय करते, त्याच्यासाठी दूध काढते आणि माझ्या चहामध्ये ना थोडंसं त्याच्यात चहा टाकते, म्हणजे त्याला समजायला पाहिजे की हां मम्मीने चहाच दिला आहे म्हणून। त्याच्यासाठी आता मी विटा मारेचे बिस्किट घेतलेले, त्याला विटा मारेचेच बिस्किट देते मी, साखरेचं बिस्किट नाही देत, गोड वगैरे क्रीमच्या ते, आणि त्याला पण तेच आवडतात। तर मी आता काय चहा पिऊन झालेला आहे माझा। आता मी ना सकाळच्या नाश्त्यासाठी ना तर उडद डाळ भिजत ठेवते, रात्री किंवा सकाळी काहीतरी बनवेल त्याचं, म्हणून मी आता उडद डाळ होते तर मी दिसली मला समोर म्हणून मी बोलले चला आता त्याचं काहीतरी बनवून घेते। तर ही आहे ना हळदी कुंकूत मला डिश भेटली होती, तर मला खूप आवडली, मस्त हेवी अशी जाडसर आहे। तर आता मी खिचडीसाठी बटाटे उकडून ठेवते, खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे बनवून घेईल। तर बटाटे मी आता उकडून घेत आहे। तर आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि आता मला बाकीचं असे मी बाल्कनी वगैरे माझी घाण झालेली होती, बघा हे किती घाण झाले, सगळं झाडं लावलेले आहेत ना, त्याचा कचरा वगैरे बराच पडत राहतो। तर मी आता बाल्कनी ते झाडून घेणार आहे। आणि हे बघा हे गव्हाचं ड्रम आहे, तर गावाकडून गहू आणले होते आणि ते बाहेरच राहिलं होतं, तर मी आता त्याला उचलून आतमध्ये ठेवते। मी कसं मशीनचं काम करते ना, त्यामुळे मला एवढं कदाचित घरची डीप क्लिनिंग करायला टाईम नाही भेटत। एखाद्या दिवशी मी 2-4 दिवसातून एकदा मी डीप क्लीन करत राहते, कारण की जसा टाईम भेटेल तसं मी करते, कारण की मला इमर्जन्सीचे ब्लाऊज वगैरे असतात ते टाईमावर द्यायचं असतं। काम तर आपलं होतच राहतं, पण लोकांचे ब्लाऊज टाईमावर दिले तर ते परत येतील, त्यासाठी मी न जास्त इम्पॉर्टंट ब्लाऊजसाठीच देते। मी कस्टमर असं जाऊ देत नाही। तर मी बाल्कनी पूर्ण झाडून घेतली आहे। आता मी झाडांना पण पाणी घालणार आहे आणि बाल्कनी पण धुवून घेणार आहे। तर तुमचं पण रुटीन कसं असतं तर प्लीज मला कमेंट करून सांगा, मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा। तर मी आता हे झाडांना पाणी घालून घेत आहे चांगलं आणि बाल्कनी पण स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। कसं रोजचा टाईम नाही भेटत, सगळ्यांची स्वतःची लाईफ असते, तर बिझीच राहतं माणूस, सगळ्यांचंच असतं ते। आता काय मी झाडांना वगैरे आता पाणी घालून गेलं आणि बाल्कनी पण धुवून घेते आणि बाकीचे माझ्याकडे पण बरेच काम आहेत, कारण की सगळं मॅनेज पण व्हायला पाहिजे ना।
तर आता मी पुरलेलं पाणी बाल्कनीमध्ये टाकलं. आता किती मस्त धुतलं की एकदम झाडू वगैरे मारलं तरी एकदम क्लीन दिसायला लागतं, स्वच्छ दिसायला लागतं. आणि याच्या आधी मी झाडू मारत होते तेव्हा किती घाण वाटत होती, लगेच किती स्वच्छ दिसायला लागले. तर बायकांच्याच हातात असतं घराला स्वर्ग आणि नर्क बनवायचं. तरी हे बघा आम्ही कसं आता स्वच्छ केलेलं आहे. तर आता थोडंसं चांगलं वाटायला लागलं. उपवास आहे म्हटलं थोडंसं आज क्लिनिंग तरी करावे, घरात स्वच्छ तरी म्हणजे थोडंसं तरी क्लीन असावं. एवढं मला काही टाईम नाही भेटत, जेवढं भेटतं त्याच्यात मी मॅनेज करायची प्रयत्न करतच राहते थोडंफार असं काय. आणि बायका घरात कसे दिवसभर ब्लाऊज मी शिवते तर बिल्डिंगमधल्या येणं जाणं दररोज कोण ना कोणतरी येतच राहतं. मग ते घर म्हणजे पसारा वगैरे केलेलं पण छान नाही वाटत. आणि माझे पोरं असे विचित्र आहेत की एवढं घर घाण करतात ना खूपच. मी जर मशीनवर बसले ना तर मला कपडे शिवेपर्यंत पूर्ण घर असं घाण करून ठेवतात. एवढं विचित्र आहेत ना, लईच म्हणजे त्यांना कळतच नाही. किती शिकवते मी घर नाही घाण करायचं, असं नाही तसं नाही, पण नाही ऐकतच नाही. दोघं आहेत ना त्यामुळे ते एकमेकांचं बघून ते जास्तच करतात भांडणं त्यांचे. टी व्ही बघत खाणं पिणं पसारा खूपच राहतं, मग त्यामुळे पण चिडचिडपणा होत राहतो. तर हे बघा एवढे कपडे आहेत माझे, एका दिवसाचे एवढे कपडे निघतात. त्याच्यात काही अर्धे सुकलेले नाही आहेत. माझ्या बाल्कनीमध्ये काही एवढं ऊन येत नाही त्यामुळे अर्धे ओलेच आहेत. तर हे बघा एवढे कपडे आता एवढे घडी करून ठेवायचे आहेत. तर काय झालं, गॅसवर तर मी कुकर ठेवून गेले होते, पण बघितलं आता काय गॅसचं सिलेंडरच संपलेलं आहे. तर मी आता ते सिलेंडर लावत आहे. हे बघा मी अशा प्रकारे सिलेंडर लावते. आणि मी सिलेंडरच्या खाली कचरा वगैरे असतो ना, ते मी सिलेंडरची टाकी हलवतच नाही. मला खूप भीती वाटते. त्यामुळे मी काय करते, जेव्हा सिलेंडर रिकामा होईल ना महिन्यातला, तेव्हाच मी त्याच्या खालची झाडू वगैरे मारून पुसून घेते. कारण की मी असं कधी सिलेंडरला हात नाही लावत, हलवत नाही. आजूबाजूचं झाडू जाईल तेवढं झाडून घेते, पण त्याच्या खालचं जे असतं ना ते मी नाही, स्टँड असला तरी मी नाही फिरवत त्याला. मला भीतीच वाटते वायर ते पाईप वगैरे निघायचं सुटायचं म्हणून. शक्यतो मी नाही करत. आता मी जेव्हा निघेल तेव्हा झाडून पुसून घेते, क्लीन करून घेते. बघा अशा प्रकारे मी क्लीन करून घेते. तुम्ही पण रिस्क घेत जाऊ नका, उगाच काहीतरी व्हायचा. तर मी स्टँड तो आता काढलेला आहे आणि हा सिलेंडर त्याच्यावरती ठेवत आहे. आणि मी सिलेंडर चेंज करते. माझ्या मिस्टरांना आता चेंज करायलाच नाही येत, तर जे आहे ते मलाच करावं लागतं. तर मी सिलेंडर चेंज वगैरे करते. आणि ते बरं आहे आपल्याला येतं ते त्या कधी येतील कधी लावतील. आता हे माझं सकाळचं आहे 10-8-9च्या दरम्यानचं. तर तेव्हा ते घरातच नव्हते. मग कसं काय मी काय त्यांना येईपर्यंत बसले असते. तर त्यामुळे आपणच हे कामं शिकायला पाहिजे. तर मी आता हे सिलेंडरच लावले. आणि हे बघा मी असं उचलते, पूर्ण सिलेंडरची टाकी उचलली तरच सिलेंडर आतमध्ये ठेवायचं, नाही तर परत चेक करायचं. नाही तर तो जेव्हा कॉकवरती येईल ना, तो सिलेंडर बसलेला नसतं कॉक. तर मी आता सिलेंडर लावलेला आहे. आता हे मी बाल्कनीत नेऊन ठेवणार आहे. आणि हा माझं किटू मध्ये मध्ये करतो. तर हे बघा एवढे कपडे आता मी घडी करून घेणार आहे. आणि परत एवढेच धुवायचे आहेत अजून मला. तर हे आला मध्येच काहीतरी घेऊन मला खायला दे म्हणून. ते नळ्या आणलेल्या होत्या काल मी मार्केटला गेलेली तेव्हा नळे आणले होते. तर त्याचं चालूच आहे खुराक, कच्चाच खातो, त्याला तळलेला नाही आवडत. आणि मी विसरून तोंडात घातली होती की मला आज उपवास आहे, तर मी काढून टाकून दिली. तर हे बघा, तर हे मी अशा प्रकारे आता कपडे पूर्ण घडी करून घेते. छोटे 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 कपडे बघा ना, त्यांचे एवढे आहेत ना, सगळ्यात जास्त माझ्या पोरांचेच कपडे आहेत. तर मी आता हे कपडे सगळे घडी करून ठेवत आहे. आणि जे धुवायचे काही मिक्स पण झालेले होते त्याच्यात, तर ते पण मी आता बाजूला काढून टाकलेत. आता ते पण धुवून घेईल. आणि एक कपडे मी आता सेट करून लावून देत आहे. आणि सगळे कपडे मी ठेवले. आता मी बेड पण आवरून घेणार आहे. आणि जे दरवाजाला हँग करायचे होते ते पण कपडे मी लावून घेतले. टावेल वगैरे मी बाहेरच्या कपाटात ठेवते, जे बाल्कनीत बनवलेलं आहे ना त्याचे टावेल. आणि पुसायचे कपडे वगैरे, पाय पुसण्या वगैरे ते मी बाहेर सगळं ठेवते, टावेल ते हे. आता मी बेड पण असं आवरून घेते. आणि बेड कसं माझा गादीचा आहे ना, तर गादी काय आहे ना माझी, गादीच म्हणते, कापसाची गादी आहे ना माझं. तर त्यामुळे ना ते वरती जरी आपण थोडंसं बसलं की ती लगेच गोळा होऊन जाते. स्पंज जी असते ना ती तशाची तशीच राहते. तरी मी किती सेट केलं ना ते तशाच्या तशीच राहून जाते. तर की असं वाटते की त्याला आवरलेलंच नाही आहे. आता मी थोडंसं वरती गेले की लगेच गोळा झालेली. स्पंज असतात ना ते तशाच्या तशा राहतात. गादीवाले असतात ना ते कापूस असतं ना त्याच्यात, त्यामुळे ती मऊ असते, त्यामुळे ती गोळा होत जाते. तर मी ब्लँकेट वगैरे पण आता जे होते ते घडी करून ठेवत आहे. आणि बाल्कनीमध्ये टाळत. आणि हे बघा किती कचरा, म्हणजे सगळे माझे ब्लाऊजचे चिंद्यांचे वगैरेच कचरा आहे सगळा. त्याचा जास्त असा पसारा निघतो बेडरूममधून. हे बघा नुसतं चिंध्या आहेत, कारण की कपडे वगैरे मी कट करते त्याचं सगळं निघतं. हे बघा धागे विगे सगळं असं
मशीनचाच कचरा निघत आहे. हे बघा सगळे माझेच अवजार पडलेले आहेत. काय कटर, कंगवा, बरोबर बिबर सगळं माझंच पसारा आहे बेडरूममध्ये. बेडरूममध्ये शक्यतो माझाच पसारा असतो. हॉलमध्ये पोरं करतात, किचनमध्ये वगैरे. पण बेडरूममध्ये शक्यतो माझाच जास्त टाईम जातो, कारण की मी मशीनवर असते त्यामुळे माझा तिथंच जास्त टाईम जातो. तर हे मी आता सगळं आवरलं आहे आणि मशीनची मोटरची पिन खाली पडली होती, ती आता मी उचलून वरती ठेवत आहे. तर अशा प्रकारे मी सगळं झाडू मारून घेते. रोजचं माझं असंच क्लीन म्हणजे रोजचं माझं रोजचं डेलीचं रुटीनच आहे. मी एवढं काम करतेच करते, पण जास्त डीप क्लिनिंगमध्ये माझं काही एवढं जात नाही आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी करून घेते. पण रोजचं हे माझं डेलीचंच रुटीन आहे, तर मी करूनच घेते. कारण की बाल्कनी वगैरे तर रोज धुवायलाच पाहिजे, कारण की घाणच पडते. तर आता मी किचनमध्ये आली आहे. तर किचनमध्ये बघा एवढीशी जागा आहे, त्याच्यातनं उभा टाकायला ना 2 भांडीचं एक स्टँड आणि एक कांदा बटाट्याचं ठेवलं की सगळं किचन भरून गेला. काय फ्लॅटमध्ये छोटे छोटेच असतात, तर काय करणार आपण, आहे त्याच्यात समाधान मानायचं आहे. तर आता मी बेडरूम आणि हॉल किचनमधलं झाडू मारून घेतलं आहे. हे बघा अजून एवढ्या चिंध्या मी टाकल्या डस्टबिनमध्ये, परत तेवढ्या चिंध्या निघालेल्या आहेत. हे आला किटू माझा, मध्ये 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 त्याचं चालूच राहतं, काही ना काही चालूच राहतं त्याचं. आता त्याने आणली चॉकलेट, आता ते बोलतं मला काढून दे, आणि त्याला चॉकलेट काढून देऊन तो कचरा मी आता त्याचं चॉकलेटचं कवर सुपलीमध्येच ठेवून घेतला आहे. आणि एवढी घाण निघते ना अशी एवढी छोटी छोटी रेती बारीक अशी धूळ असते ना खूपच. तर मी आता हॉलमध्ये पण आलेला आहे. हे बघा हे डिशचं काय करायला, डिशमध्ये पाय ठेवायला एवढं विचित्र पोरगं आहे ना माझं, बघायलाच नको. आता हे बघा हॉलमध्ये पण किती घाण निघालेली आहे. एकदा झाडू मारून वगैरे पुसून घेतलेलं होतं मी, फक्त आता झाडू मारायचं होतं, कारण की आता मी सगळं कपडे बिपडे हे काढले तर धूळ वगैरे सगळं बसले होते. तर मी आता एकदा झाडून मारला ना की एकदम क्लीन होऊन जातं ना. पोरं घरात असले की घाण होतच राहते. तर आता मी आले किचनमध्ये. मला आता ना खिचडी बनवायची आहे. साबुदाण्याची नाही, मला जेव्हा खाईल तेव्हा मी साबुदाण्याची खिचडी बनवेल, पण आता तांदळाची भाताची खिचडी बनवणार आहे मी. तर हे गॅस मी इकडे ठेवला आहे आता, कुकर इकडच्या गॅसवर, आणि साबुदाण्याचं पण साईडला ठेवून देणार आहे. ना आता मी ना खिचडी बनवून घेणार आहे. असं असतं ना डेलीचं, म्हणजे किती काम केलं तरी बायकांना ऐकण्यात, ते दिवसभर घरात काय करते, काय काम असतं तुझ्या मागे, बसलेलीच असते, मोबाईलच बघतेस, टी व्हीच बघतेस, असे ऐकायला मिळतं ना. मला तर खूपच मिळतं, तुला दिवसभर काय काम असतात, बोलतं तू काय करतेस, एवढं मशीनवर काम करते, ब्लाऊज शिवते, घरातल्या 2-2 पोरांना सांभाळते, एवढं घरातलं काम करते, तरी पण म्हणतात की तू घरात दिवसभर काय काम करतेस, जेव्हा बघतेस तेव्हाच टी व्ही बघत राहतेस किंवा मोबाईल बघत राहतेस, असं राहतं. म्हणजे असं ऐकल्यावर असं जीवाला लागतं ना की एवढं काम करून पण काही नाही ऐकायलाच भेटतं. त्यापेक्षा काही न केलेलं बरं. पण न केल्याने तर आपलंच घर घाण होणार आहे, आपणच मग हे राहतं. त्यामुळे तर सगळ्यांचंच आहे, सगळ्यालाच ऐकावं लागतं, सगळ्यांचंच आहे ते. तर मी आता काय सगळं किचन ओटावरती साफ केलं आहे. आता मी खिचडी बनवून घेणार आहे. 2 कांदे कापणार आहे आणि मी जास्त काही नाही करणार. थोडे हिरवे मटर आणलेले होते ते, आणि ते टाकून मी करणार आहे. 2 कांदे कापून घेणार आहे आणि थोडेसे हिरवे मटर टाकणार आहे. हिरवे मटर होते तर ते टाकून देणार आहे आणि मसाल्यामध्ये करणार आहे. लाल मिर्च वगैरे असं असतं ना, तसं चटपटा बनवणार आहे. जास्त काही नाही टाकणार त्याच्यात, बटाटे हे ते काही नाही, मला तेवढं टाईम नाही आहे. होईल तेवढं. आणि उपवास असला की असं काही करायची इच्छा नाही होत, मस्त आरामात बसावं असं वाटतं. मला तर वाटतं, मग बाकीच्यांचं काय, पण असं आरामात राहावं असं वाटतं, कारण की एक तर उपवास असतं त्यामुळे थकल्यासारखं वाटतं. आणि दिवसभर मी काही जास्त फराळ नाही करत. खाल्ली खिचडी कदाचित तर खाते, नाही तर पोरांना माझे आवडतं त्यांनाच देऊन टाकते. मला काही साबुदाण्याची खिचडी वगैरे एवढी आवडत नाही. मी फळ वगैरे काही असलं तर खाते, नाही तर मी काही दिवसभर अशीच राहते, मला काही नाही वाटत. ते मी आता कांदा कापून घेतलेला आहे. आणि माझ्या छोट्या किटूला ना मखाना पाहिजे, तर त्याला मखानाची एवढी घाई पडल्यानं नुसतं मखाना बनाया क्या असं करत राहतोय. तर तो सारखा असं वरती येऊन बघते, मम्मी बनाया क्या. त्याला खूप आवडतात मखाने खायला. त्याला मी काय करते, तुपामध्ये थोडेसे असे मखाने भाजून देते आणि त्याच्यावरती थोडंसं चाट मसाला टाकते, तर त्याला खूप आवडतं ते.
आणि ते खायला पण छान असतात, पोरांना हेल्दी असतात. त्यांच्याने ना पोरांची ना कशी हाईट वाढते, त्यामुळे ते पोरांना द्यायलाच पाहिजे. तर हे बघा, मी मटार होते ते 2-4 शेंगा अशाच राहिल्या होत्या, खराब होईल म्हणून मी काय केलं, त्यांना सोलून घेतलं आहे. आणि मटारचं आता कसं सीझनच चालू आहे, तर सगळ्या भाजीत आता मटारच आहेत. आणि स्वस्त भेटत आहेत म्हणून आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं, एन्जॉय करून घ्यायचं. नंतर तर काय 100ला पाव आणि 40ला पाव असं होऊन जातं. आमच्याकडे तर खूपच महाग होतात जेव्हा सीझन नसतो तेव्हा. तर मी आता 1-2 शेंगा पण तिथे मागे राहिल्या होत्या, तर ते पण घेतलं आणि सोलून घेतलं. आणि मी कशी आता खिचडीला काय तडका देऊन टाकते आणि खिचडी बनवून घेते. बघा, आणि माझ्या ना तेलाचं दुसरी किटली आहे ना, त्याच्यातलं तेल संपला होता, तर मी त्याला घासायचं होतं म्हणून मी ना त्या डब्यातून तेलच काढलं नाही, तर त्या डब्यातूनच तेल वापरते. त्याला घासलं ना मग ते सुकायला पण टाईम लागतं, मग त्याच्यातूनच मी घेतलेलं आहे. आणि आता मी काय तडका देणार आहे आणि त्याला मखाना पण भाजून देणार आहे. बघा, मी खिचडी बनवून घेतली आहे आणि त्याला ना आता मखाना भाजून देते. तर त्याचं बराच वेळचं चालू आहे, दे 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 दे. तर त्याला पण देते, तो पण शांत बसेल थोडा वेळ, बाकीचं कामं करू देईल मला. त्याला तर जोपर्यंत नाही बनवून देणार तोपर्यंत तो काही शांत नाही बसणार. हे बघा, येऊन बघतोय की मम्मीने बनवलं की नाही. त्याला म्हणते थोडं थांब बाबा, देते बनवून म्हणून. तुम्ही पण देत जा तुमच्या पोरांना मखाना वगैरे खायला, हेल्दी असतं आणि द्यायला पाहिजे. आणि तो खातो ही मोठी गोष्ट आहे, कारण की पोरं शक्यतो त्याला खात नाही. चटपटा म्हणजे चाट मसाला तर त्याच्यावरती टाकलं ना, ते त्यांना थोडंसं चटपटा असंच त्याचं फ्लेवर येतं, त्यामुळे ते थोड्यावर अजून छान लागतं. ते बघा, मी मखाना कालच आणलं होतं, तर मी त्याला दिसलेला समोर पॉकेट, तर त्याचं तेच चालू आहे. जो वस्तू त्याला समोर दिसेल ना, तोच मागत राहील. तर मी आता काय करते, तूप टाकून घेते आणि त्याला ना मस्तपैकी असं भाजून देते. आणि मखाना अशी गोष्ट आहे की पटकनच बनवून जाते, 1 मिनिटसुद्धा नाही लागत त्याला. पण त्याला ना कंटिन्यू चालवत राहायचं, नाही तर थोडंसं लक्ष इकडे तिकडे गेलं की ते लगेच खाली भाजून जातात, कारण की ते हलके असतात ना, त्यामुळे ते लगेच करपतात. त्यामुळे त्याला कंटिन्यू असं फिरवतच राहावं लागतं. माझ्याकडून थोडेसे जळाले, माझं थोडंसं कुठेतरी गेलेली मी, तर त्याच्यात माझे थोडेसे जळून गेलेले. तर अशा प्रकारे तुम्ही पण भाजून द्या.